देवीची ओटी भरायला जाताना राधाने तिच्या पर्समध्ये पैसे ठेवून घेतले. फोल्ड करून घे, असे दुमडायचे आणि मग ठेव. गेले. आता ती पण तशी फोल्ड कर, अजून एक फोल्ड कर. हां, व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे वाव, मस्त फोल्ड केले राधाने. आता ही राधा पर्स अडकवणार आणि कुठे जाणार? देवीसाठी वेणी घेताना त्या हारवाल्या ताईंनी राधाला एक गुलाब दिले. राधा मंदिरात पोहोचली. तिथे भजन चालू होते. तर राधा टाळ्या वाजवून भजनाचा आस्वाद घेत घेत आईला सांगत होती, चल लवकर दर्शन घ्यायला. गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन घेतले, चरणी मस्तक नमविले, देवीची ओटी भरली, देवीजवळ जाऊन स्पेशल दर्शन घेतले. मग देवीच्या प्रदक्षिणा घातल्या आणि मग राधा निघाली प्रसाद घ्यायला. दर्शन घ्यायला आलेल्या भक्त मंडळींच्या गर्दीतून वाट काढून राधा शेवटी प्रसादाजवळ पोहोचली आणि तिथे थांबलेल्या एका आजींनी राधाला परत खाऊ दिली. त्या आजींनी राधाची दृष्ट काढायला सांगितली. मग राधाने आजीकडून प्रसाद घेऊन आजीला शेक हँड करून आजीला बाय बाय करून मंदिरातून निघाली दुसऱ्या मंदिरात जायला. रिक्षामधून जाता जाता राधाने रस्त्यावर केलेल्या लाइटिंगचे दर्शन घेत मस्त एन्जॉय केले आणि दुर्गा माता मंदिराजवळ जाऊन पोहोचली. आम्ही तिथे पोहोचलो आणि आमच्या नशिबाने आम्हाला तिथे आरती सुद्धा मिळाली. राधाने मस्त टाळ्या वाजवत नाचत आरती केली. आरती झाल्यानंतर प्रसाद खाता खाता मंदिराबाहेर देखाव्यासाठी ठेवलेल्या सिंहावरून राधाने प्रेमाने हात कुरवाळले आणि मग बाजूला असलेल्या कीर्तन सोहळ्यात सहभागी व्हायला राधा निघाली. तिथे सुद्धा आमचा खाऊ खाणं सुरूच होते, पण राधा भजन चालू असताना टाळ्या वाजवत कीर्तनकारांसारख्याच उड्या मारत नाचत राधाने कीर्तनाचा मस्त आस्वाद घेतला. राधाला किती वेळा विचारले, आपण घरी जाऊया का, पण राधाचा तिथून निघण्याचा काही विचारच नव्हता. राधा म्हणे, मला अजून नाचायचंय. शेवटी तिचे बाबा आल्यानंतर बाबांना पाहून राधा तिथून निघाली. कीर्तनाला जाण्यापूर्वी आम्हाला तिथे टीका लावणारे आजोबा दिसलेच नव्हते. शेवटी आम्ही कीर्तन संपल्यानंतर टीका लावून घेतला आणि मग घरी यायला निघालो. घरी येता येता राधाने अंबे मातेचा जय जयकार केला. बाबांना पुन्हा टीका लावला आणि मग भावे आजोबांना भेटून घरी निघाले. The first reaction of my child after watching anti-tumble balls. काय राधा? ऑक्टोपस येतो. ऑक्टोपस नाही, बोल बोले.